अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर बघा, आपण सगळे जग जरी फिरून आलो तरी आपल्याला परत घरातच यावं लागतं। जगातील आनंद हा कायमस्वरूपी नसतो, तर घरात मिळणारा आनंद, समाधान हेच आपल्यासाठी नेहमी कायमस्वरूपी असते। पण अलीकडच्या या कलियुगामध्ये घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये काही ना काही अनबन ही सुरूच असते। घरातील लोकांमध्ये एकोपा जो आहे तो राहिला नाही। प्रत्येकावर काही ना काहीतरी जबाबदारी असतात। प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्वभाव असतो। काहींना आर्थिक अडचण असते, तर काहींना नातेवाईकांचा त्रास असतो, तर काही लोकांना घरातल्या घरातच लोकांचा त्रास असतो, तर काही लोकांना बाहेरच्या लोकांचा त्रास असतो। त्यामुळे ते सतत घरामध्ये चिडचिड करत असतात। घरातील वातावरण सकारात्मक असेल तरच घरात आपल्याला छान वाटते, आणि जर आपण तेथून कुटुंबातील एखादी व्यक्ती जर नेहमी सतत चिडचिड करत असेल तर घरात हे नकारात्मक वातावरण जे आहे ते तयार होतं। पण असे कोणतेच कुटुंब नाही की ज्या कुटुंबांमध्ये वादविवाद नाहीत। प्रत्येकाच्या घरांमध्ये वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती आढळते। प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, त्यामध्ये वेगवेगळे असतात। त्यांची मते सुद्धा एकमेकांशी जमत नाहीत। त्यामुळे घर म्हटले की भांड्याला भांडं हे लागणारच। तरी याचं नकारात्मक वातावरणामुळे सतत आपण जर टेन्शन घेऊ लागलो तर आपले मानसिक जे आरोग्य आहे ते नक्कीच चांगले राहणार नाही। आणि वातावरण कितीही गढूळ असले तरी स्वतःच्या मनाला समजूत आपले मन शांत करून आपले आयुष्य शांत जगता आले पाहिजे। यासाठी आपल्या स्वभावामध्ये काही बदल करण्याची गरज आहे। आपल्याला घरामध्ये इतर कुठेही नकारात्मक वातावरणामध्ये स्वतःला आनंदी कसे ठेवायचे, स्वतःच्या मनाला समजूत जी आहे ती कशी घालायची, तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। बघा, राग करून चिडचिड करून काही होत नाही, म्हणून चिडचिड करू नका। घरात सतत वाद होत असतील आणि जर घरातील वातावरण आनंदी नसेल तर आपले मन सुद्धा खूप उदास होते। आणि ज्या वेळेस आपल्या मनात प्रसन्नता नसते त्यावेळेला समोरची व्यक्ती आपल्याला सहज जरी बोलली तरी त्या व्यक्तीचा आपल्याला राग यायला सुरू होते। पण एक गोष्ट लक्षात घ्या, रागामध्ये आपण चांगल्या गोष्टी सुद्धा बिघडून टाकत असतो। त्यामुळे घरामध्ये जर वातावरण जे पूर्ण आहे ते वातावरण शांत असेल, अतिशय चांगला उपाय आहे शांत राहणे। समोरचा व्यक्ती जर चिडचिड करत असेल तर आपण देखील त्याच्या समोर रागाने भांडण करत राहिलो तर आपल्या घरातील वातावरण हे कधीच चांगले राहणार नाही आणि तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही। त्यामुळे राग करणे कधीही व्यर्थच आहे। समोरच्या व्यक्तीचा जरी तुम्हाला राग येत असेल तरी कुटुंब म्हणलं की शांत राहा, कारण रागाच्या भरात दिलेले उत्तर हे तुमच्या अंगलट सुद्धा येऊ शकते। रागामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला वाटेल तसे बोलतो। कधी आपल्या तोंडातून जे वाईट शब्द निघत असतात, कठोर शब्द निघत असतात, या चुकीच्या शब्दांमुळे आपली नातीही तुटत असतात। त्यामुळे नंतर पश्चातापाची वेळ आपल्यावर येते। त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला राग येतो त्यावेळेला तुम्ही शांत राहा, त्या रागाला नियंत्रित करा। जर तुमच्या रागावरचे तुमचे नियंत्रण सुटले तर नुकसान सुद्धा तुमचेच होणार आहे। आणि तुमच्या या राग करण्याच्या स्वभावामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती तुमचा राग करायला सुरुवात करेल आणि तुम्हाला कधीही प्रसन्न वाटणार नाही। तर तुमच्या स्वभावामध्ये राग न करण्याचा बदल करून घ्या। ज्या वेळेला राग येईल त्यावेळेला मोठा श्वास घ्या आणि स्वतःशीच बोला, तू जर या क्षणाला राग केला तर पुन्हा तुला पश्चातापाची वेळ येणार आहे। त्यामुळे नेहमी शांत राहा आणि तणावपूर्वक वातावरणात देखील तुम्हाला प्रसन्नता सुद्धा अनुभवता येईल। तसेच बोलण्याची पद्धत सुधारा। घरामध्ये ज्या वेळेला वाद सुरू होतात त्यावेळेला आपल्याला असे वाटत असते की समोरचा व्यक्ती चुकीचा आहे, पण कित्येक वेळा आपण देखील चुकत असतो हे लक्षात घ्यायला हवे। आणि ज्याला आपली चूक शोधायची सवय असते तो कधीही स्वतःला त्रास करून घेत नाही। कित्येक वेळेला समोरचा व्यक्ती आपल्याशी जसा वागतोय तसा बोलतोय तसे आपण देखील त्याच्याशी वागायला बोलायला सुरू करतो।
पण कधीकधी आपण बोलताना देखील तिरस्काराने किंवा उच्च स्वराने बोलत असतो. कधी आपल्या तोंडातून चुकीचे शब्द बाहेर पडून समोरच्या व्यक्तीचा अपमान होत असतो. पण हे आपल्या लक्षात येईल किंवा येतही नसतं आणि यामुळे कित्येक वेळा घरातील लोक आपल्यापासून दूर राहायला सुरू करतात आणि याच कारणामुळे आपल्या घरातील वातावरण आहे ते तणावपूर्वक आणि नकारात्मक होते. संपूर्ण घरात ही नकारात्मकता पसरते. कित्येक वेळा आपल्या सगळ्यात मोठे नुकसान देखील होते आपल्या जिभेमुळे हे होत असते. आपल्या जिभेवर म्हणजेच आपल्या बोलण्यावर आपले नियंत्रण असले पाहिजे. तसेच बघा, आपण मोजकेच बोलले पाहिजे. आपली मनःशांती टिकून राहील. आपले शब्द, आपली वाचा जर सकारात्मक आपुलकीची असेल तर घरातलं वातावरण कधीच हे नकारात्मक होणार नाही. आपली बोलण्याची पद्धत नेहमी समोरच्या व्यक्तीच्या भावनेला अनुसरून प्रेमाने असेल तर आपला शत्रूसुद्धा आपला होऊ शकतो. मग तर आपली घरातील लोक आपल्याशीच का बरं दुश्मनी घेतील? घरातील वातावरण तुम्हाला जर सकारात्मक ठेवायचं असेल तर सर्व सदस्यांना एकत्र ठेवायचं असेल तर समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे तेवढेच गरजेचे आहे. ती व्यक्ती कोणत्या कारणाबद्दल चिडचिड करत आहे किंवा वाद घालत आहे हे समजून घ्या आणि त्या व्यक्तीचा राग शांत होऊ द्या आणि मगच त्या व्यक्तीशी बोला. तुम्हाला काय वाटते ते बोला. या पद्धतीमुळे कुटुंबातील कोणत्याच सदस्यांमध्ये कोणताच गैरसमज किंवा वाद निर्माण होणार नाही. समोरचा व्यक्ती आपल्याशी कसा बोलतोय, कसा वागतोय यापेक्षा आपण कसं बोलतोय, वागतोय याकडे जास्त लक्ष द्या. तुम्हाला तुमच्या मनाची शांती टिकून ठेवायची असेल तर नेहमी आनंदी जर राहायचं असेल तर तुमची बोलण्याची पद्धत नेहमी सकारात्मक आणि मायाळू असावी. तसेच सतत दुसऱ्याच्या चुका सुद्धा काढू नये. समजा आपण एखाद्याशी भांडण झाले, आपण त्या व्यक्तीच्या चुका काढायला सुरुवात करतो. पण एका हाताने टाळी थोडीच वाजते, बरोबर ना? फक्त समोरचीच व्यक्ती चुकते का? तर नाही, आपल्या हातून देखील काहीतरी चुकत असेलच. बघा, एखादी व्यक्ती मुद्दामून आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्या चुका काढणे साहजिक आहे. पण घरातील व्यक्ती आपल्याला मुद्दामून त्रास देते, आपल्याशी मुद्दामून अशी वागते असं नाही ना. आपण त्याच्याशी काहीतरी चुकीचं वागत असू हे लक्षात घ्यायला हवे. जवळच्या व्यक्तीला जपायचं आहे तर समोरच्या व्यक्तीच्या चुका काढणे कमी केले पाहिजे. कधी त्याची चूक, कधी आपली चूक झाली तर हे आपल्या मनाला समजून सांगितले पाहिजे आणि वादविवाद, भांडण मिटवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. माणसाचं कसं असतं, आपल्या चुका झाकायच्या आणि दुसऱ्याच्या चुका वाकून बघायच्या, तर हे चुकीचं आहे ना. बघा, सतत दुसऱ्याची चूक काढून आपल्या हातून कधी चूक होईल हे कळणार सुद्धा नाही. दुसऱ्याच्या चुका काढण्याच्या सवयीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्या चूक काढण्याच्या सवयीमुळे समोरची व्यक्ती आपल्याशी कधीच चांगली वागणार नाही आणि आपल्या सवयीमुळे आपल्या घरांमध्ये कधीही प्रसन्नता येणार नाही. कायम जे वातावरण आहे ते तणावात राहील. बघा, दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. नेहमी तणावात राहून कधीच कोणाचे चांगले होऊ शकले नाही. त्यामुळे आपल्या चुका काढा आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा आपण स्वतःच करा. व्यक्तिमत्वावर आपले लक्ष द्या. तुम्हाला काय करायचं आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या. ध्येय हे जे आहे ते निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी तुम्ही स्वतःच्या चुका काढा, त्या सुधारण्याचा प्रयत्न करा आणि यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत लवकरच पोहोचू शकाल. आपल्या स्वभावामध्ये बदल करून सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतील तर बदल करणे कधीही उत्तम असते. बघा, आपण जर समोरच्या व्यक्तीच्या चुका काढत बसू तर समोरची व्यक्ती देखील आपली चूक ही नक्कीच काढणार. म्हणून नेहमी आनंदी राहण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या चुका काढणे सोडून द्या. तसेच आपल्याला कोण काय बोले, काय आपल्यासोबत कसे वागले विसरायला सुद्धा तुम्ही शिका. आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून आपल्याविषयी जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी खूप जास्त चुकीची वागली असेल, आपल्यावर अन्याय केला असेल, पण तो आपल्याशी आता जर चांगला वागत असेल तर त्याच्या चुका ज्या आहेत त्या विसरा आणि त्या व्यक्तीशी तुम्ही सुद्धा चांगले वागायला सुरुवात करा. बघा,
चांगलं जर वागत असेल किंवा नसेल तरी सुद्धा त्याच्या चुका सतत आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण जर तुम्ही सतत स्वतःला त्रास करून घ्याल तर तुमच्या मनाची शांतीही तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे कुटुंबामध्ये सतत तणावपूर्ण वातावरण ठेवण्यापेक्षा झाल्या गेलेल्या गोष्टीचा वेळच्या वेळी आपण विसरायला पाहिजे. आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत जर आपले भांडण झाले असेल तर काही चुकीच्या गोष्टी तो आपल्याला बोलला असेल किंवा आपण त्याला बोलले असेल तर लगेच त्या गोष्टी विसरून जा आणि मोठ्या मनाने माफ करायला शिका. नाहीतर काय होईल, ह्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे खूप जास्त त्रास आपल्या मेंदूवर, आपल्या मनावर होत असतो आणि आपल्याला यामुळे ताण येतो. अतिविचार करण्याची सवय सुद्धा आपल्याला लागू शकते. सतत दुसऱ्यावर लक्ष ठेवून, सतत दुसऱ्याचा विचार करून आपल्याला त्रास करून घेण्यात काही अर्थ नसतो. आयुष्य जगत असताना नेहमी आपल्या आरोग्याकडे प्रथम आपण लक्ष द्या. तुमच्या आरोग्याकडे लक्ष नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही. त्यामुळे स्वतःच्या विचारांमध्ये गुंतवून ठेवू नका. या विचारांमुळे आपले आयुष्य हे विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टी वेळच्या वेळी विसरा आणि पुढे चालत राहा. यामुळे काय होईल, तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार जे येणार असतात ते येणार नाहीत आणि तुम्ही नेहमी आनंदी राहण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि जे आपल्या घरातील वातावरण आहे ते नक्कीच आनंदीच राहील नेहमी. म्हणून तुम्ही सुद्धा ताणतणावापासून कसे दूर राहायचे तर या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मदत होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.